बलुचिस्ताननं पाकिस्तानला मोठा धक्का दिलेला आहे। बलुचिस्ताननं पाकिस्तान पासून आपण स्वतंत्र झालेलो आहोत अशी घोषणा केलेली आहे। आपण स्वतंत्र देश असल्याचं त्यांनी म्हटलंय। बलुचिस्ताननं एक घोषणेचं निवेदन सोशल मीडियावर व्हायरल केलेलं आहे। व्हायरल होणाऱ्या या निवेदनामध्ये बलुचिस्ताननं 85% भूभागावर नियंत्रण मिळवल्याचा दावा सुद्धा केलाय। प्रादेशिक वादाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानसाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय। तर या संदर्भात विश्लेषणासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक आणि निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर। स्वागत आहे झी 24 तासवर। सर, बलुचिस्ताननं आपण स्वतंत्र देश आहे अशी घोषणा केलेली आहे। त्यांचं पत्र सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालंय। काय म्हणायचं, याचा काय अर्थ घ्यायचा? पाकिस्तानचे 2 तुकडे झालेत? नक्कीच हे व्हायरल लेटर जे आहे ते खरं आहे खोटं आहे याच्याविषयी शाश्वती अजूनही आपल्याकडे त्या ठिकाणी नाही। पण एक गोष्ट मात्र नक्की की मागच्या काही दशकांचा इतिहास जर पाहिला तर प्रचंड प्रमाणामध्ये बलुचिस्तानमध्ये असंतोष आहे तो पाकिस्तानच्या विरुद्ध आहे आणि त्याची कारणही तसंच आहेत। म्हणजे पाकिस्तानच्या इंडिपेंडन्स पासूनचा आतापर्यंत आपण इतिहास पाहिला, इनफॅक्ट त्याच्या मागे वळून जरी आपण त्या ठिकाणी पाहिलं तरी ऐतिहासिकदृष्ट्या, भौगोलिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून वेळोवेळी बलुचिस्तानच्या जनतेवर अन्यायच त्या ठिकाणी झालेला आहे। पाकिस्तानचा हा सर्वात मोठा प्रांत आहे, 44% एवढा भाग, आणि त्यामध्ये फक्त 5% लोकसंख्या त्या ठिकाणी आहे। पण मागच्या काही वर्षांचा किंवा काही दशकांचा इतिहास जर पाहिला तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक संसाधनं तिथं असताना सुद्धा पाकिस्तान, मुख्यतः पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातल्या लष्करी अधिकाऱ्यांनी त्याचबरोबर राज्यकर्त्यांनी जे आहे बलुचिस्तानला नेहमीच एक्सप्लॉइट त्या ठिकाणी केलं। याच्या सोबतीलाच ह्युमन राईट्सशी संबंधित वेळोवेळी प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाले, ज्याला आपण म्हणतो फोर्स्ड डिसअपियरन्स। ज्यांनी या पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध आवाज उठवला, त्यांना जेलमध्ये टाकणं असो, त्यांच्या विरुद्ध जे आहे त्यांना ठार मारणं असो, असा सगळा प्रकार पाकिस्तानच्या लष्कराने त्या ठिकाणी केला। आणि मागच्या काही वर्षांमध्ये आपण पाहिलं की या बलुचिस्तान मधल्याच विद्रोही नेत्यांनी, मग त्यामध्ये BLA सारखी संघटना असो, त्यांनी पाकिस्तानच्या लष्करी हेडक्वार्टरवर सुद्धा अटॅक करण्यामध्ये यश त्या ठिकाणी मिळवलं। तर ही सगळी परिस्थिती जर आपण पाहिली तर बलुचिस्तान आज नाही तर उद्या जो आहे इंडिपेंडंट त्या ठिकाणी इंडिपेंडन्स त्यांना मिळणारच आहे। 1971चा जसा इतिहास होता की बांगलादेश असाच असंतोष होता आणि त्यातून पाकिस्तानचा तुकडा पडून बांगलादेशची निर्मिती झाली होती। आताची सगळी परिस्थिती पाहता पाकिस्तान पासून बलुचिस्तान आज नाही तर उद्या वेगळा होणारच आहे। आणि हे व्हायरल लेटर जर खरं त्या ठिकाणी असेल तर त्यांनी अधिकृतरित्या घोषणा केलेली की 85% भाग हा बलुचिस्तानचा आमच्या ताब्यामध्ये आहे। तिथं पाकिस्तानच्या लष्कराचं चालत नाही, पाकिस्तानच्या पोलिसांचं चालत नाही, पाकिस्तानच्या रेव्हेन्यू ऍडमिनिस्ट्रेशनचं त्या ठिकाणी चालत नाही। खरं खोटं हा भाग वेगळा, पण एक गोष्ट मात्र नक्की की बलुचिस्तान आज नाही तर उद्या पाकिस्तान पासून वेगळा होईल। आणि बाय द वे बलुचिस्तानच नाही, आज पाकिस्तानचे 4 तुकडे त्या ठिकाणी, मग खैबर पख्तूनवा असो, सिंध प्रांत त्या ठिकाणी असो, पाक व्याप्त काश्मीरमध्ये आज घडीला काय होतंय सगळं जग पाहतंय। ते एकूणच परिस्थिती जी आहे पाकिस्तानचे तुकडे तुकडे होण्याकडे वाटचाल त्या ठिकाणी चालू आहे। जगभरामध्ये किती हा दावा करत असेल की आम्ही इस्लामिक जगताचे नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर आहे, ते सगळं खोटं आहे। पाकिस्ताननी पहिल्यांदा जे आपल्या घरामध्ये बघावं आणि मग इस्लामिक जगताविषयी जे आहेत त्या गप्पा माराव्यात। अगदी सर, पाकिस्तानच्या या अंतर्गत घडामोडींचं जर अवलोकन केलं तर येत्या काळात पाकिस्तानची डोकेदुखी आणखी वाढेल। धन्यवाद सर या संपूर्ण विश्लेषणासाठी।